25 फूट आहे. वर्ष आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आहे 19 मार्च आणि आता आपण आहोत मुंबईतील गिरगाव येथे. म्हणजे आज आहे गुढीपाडवा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचे, सुखसमाधानाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ. गिरगावचा गुढीपाडवा म्हटलं तर अगदी जगात फेमस असतो. म्हणजे कसं ॲक्च्युली या ठिकाणी सगळे पारंपरिक वेशभूषेमध्ये येत असतात आणि आपली संस्कृती जपत असतात. वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात ज्या ठिकाणी आपल्याला इथे अनुभवायला मिळतात. गिरगावच्या गुढीपाडव्याला मला वाटते मागची 4-5 वर्ष मी दरवर्षी या ठिकाणी येतो आहे आणि खूप मस्त असतो. भरपूर गर्दी असते आणि जल्लोष असतो. तर आता वाजले सकाळचे 7:45 आणि ह्या जो म्हणजे पाडव्याची जी शोभायात्रा या ठिकाणी गिरगावमधून निघते ती सकाळी 8 वाजता सुरू होते आणि आता साधारण 10 मिनिटांमध्ये ती सुरू होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत म्हणजे गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे निलेश ठाकूर. तर चला आता आपण निघूया. तर हे बघा, आता वाजलेत 7:45 आणि आता आपण गिरगाव चर्चच्या दिशेने चाललो आहे आणि भरपूर गर्दी आहे. हे बघा, गर्दी असणार आणि सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे या ठिकाणी मुंबई पोलीस आहे. शिवाय जे बाहेरून जे सर्व लांबून लांबून पब्लिक येत आहेत त्यांच्यासाठी इथे वॉशरूमची वगैरे पण सुविधा केलेली आहे, कारण गर्दी तेवढी असणार आहे. तर हे बघा, आपण आता या ठिकाणी पोहोचलो आहे. इथे बरोबर समोर हा गिरगावचा चर्च आहे आणि या चर्चच्या इथून सकाळी 8 वाजता ही शिवसेनेतर्फे ही संपूर्ण शोभायात्रा सुरू होते. सर्वात पहिले या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चित्ररथ असतात. इथे पहिलाच आपण दर्शन घेतलं आहे गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा चित्ररथ आहे तो आपण इथे पाहू शकतो. गिरगावच्या महाराजाचा आहे आणि 95 वर्ष ज्यांनी शाडूमातीची जी परंपरा जोपासली आहे असं गिरगावचा महाराजा यांचा हा रथ आहे. इथे आपण पाहू शकतो. इथे आता थोड्याच वेळामध्ये ढोल ताशा पथकाला सर्व संपूर्ण इथे सुरुवात होणार आहे आणि इथे आपण पाहतोय अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा रथ आहे. खूप मोठी अशी मूर्ती आहे. म्हणजे मला वाटतं साधारण एक 12-13 फुटाची मूर्ती आहे आणि वटवृक्षाच्या पुढे अशा प्रकारे रथ आहे आणि असे रथ आपल्याला भरपूर दिसणार आहेत. तर हे बघा, आता इथे सर्व सुरुवात झालेली आहे. सर्व या ठिकाणी बाईक इथे सर्व येऊन आलेले आहेत म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये. हे बघा, तर हे बघा, अशा प्रकारे सर्व वेशभूषा केलेली असते. या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे आणि पुढे सर्व बाईक रॅली आहे जिथे सगळे पारंपरिक पद्धतीने सजून आलेले आहेत.
तर इथे आपण पाहू शकतो हिंदू धर्मरक्षक राजे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं या ठिकाणी चित्ररथ आहे आणि खूप गर्दी झालेली आहे गिरगावमध्ये, खूप गर्दी. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातले सर्व कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. तर बघा आपण आता पुन्हा आपण खूप मोठ्या अशा या शोभायात्रेमध्ये पुन्हा आलो आहे, म्हणजे जी गिरगावमधलीच आहे, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे असते. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व पारंपरिक वेशभूषामध्ये सर्व महिला मंडळ सर्व आलेले आहेत, म्हणजे बुलेट स्वार वगैरे काही ना काही त्याच्यावरती असे देखावे वगैरे रचून मस्त बनवून आले त्या ठिकाणी, भारी. आणि इथे बघा गुढी मस्त वाटते, खूप मोठी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 25 फूट उंच अशी या ठिकाणी प्रतिकृती केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 फूट आहे ती कागदाची आहे, म्हणजे कागदाची या ठिकाणी बनवलेली आहे आणि खूप सुंदर वाटते, खूप मस्त. इथे गणपतीची ट्रॉली आहे आणि त्या ट्रॉलीवरती इथे ठेवलेले आहेत, खूप मस्त. तर या ठिकाणी आपण मागे पाहू शकतो गिरगावचा पाडवा, गिरगावची शोभायात्रा जी पाडव्यानिमित्त असते ती जोरदार चालू आहे.
आणि सकाळी 8 वाजता सुरू होते ती साधारण दुपारी 2-3 वाजेपर्यंत असते. भरपूर सारे चित्ररथ आणि वेगळी वेगळी जी लोक आहेत ती अनेक वेशभूषेमध्ये इथे आलेले असतात आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी चालू असते. म्हणजे ढोल ताशा पथक म्हणा, पारंपरिक वेगळी वेगळी वाद्य म्हणा किंवा जे सामाजिक म्हणजे एक संदेश देणारे चित्ररथ वगैरे असतात आणि जबरदस्त माहोल असतो. कसं आहे की महाराष्ट्रातील, मुंबईतील किंवा वेगळ्या वेगळ्या शहरामधील अनेक ठिकाणी आपल्या आपल्या एरियामध्ये म्हणजे शोभायात्रा निघत असतात. म्हणजे पाडव्यानिमित्त, नवीन वर्षानिमित्त त्यातलीच ही एक. आणि यंदाचं या शोभायात्रेचं 24वं वर्ष आहे. मस्त वाटते. आणि इथे पाहू शकतो आपण गिरगावच्या राजाचा रथ आलेला, विश्वविक्रमी गिरगावचा राजा, पर्यावरणाचा राजा, गणपती बाप्पा मोरया. तर इकडे बघा हा चित्ररथ बघा इथे महाराष्ट्र शासनाचा आहे, जो प्रजासत्ताक दिनी आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला नंबर आलेला तो अशा प्रकारचा होता. आणि तो हा आहे ते आपण पाहू शकतो. आता पुढे आपण बघूया चित्ररथ कशा प्रकारे आहे. हे बघा संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली. म्हणजे सगळे वाद्यधुंद वगैरे, गणपती बाप्पा आहेत आपले, त्या ठिकाणी अष्टविनायक आहे. अशा प्रकारे हा सुंदर असा रथ आणि या रथाचा आपला पहिला नंबर आला होता. मस्त. तरी बघा इथे GSBचा गणपती पण आहे. गणपती बाप्पा मोरया. गिरगावमध्ये आलो आहे, गणपती बाप्पा दिसत आहेत आणि मला नक्कीच त्या गणेशोत्सवाची आठवण येते. गणपती बाप्पा मोरया. असे भरपूर लाईनीमध्ये आपल्याला लागतात रथ. हे बघा हे आपल्या देशासाठी सेवा करणारे या ठिकाणी सर्व आहेत. मला सांग कशी वाटली इथे शोभायात्रा? खूप छान आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी देखावे खूप युनिक आहेत सर्व. हा. आणि गर्दी तर खूप बेकार आहे. तर चला मित्रांनो, तर ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती गिरगावच्या शोभायात्रेला, म्हणजे गिरगावच्या पाडव्याला 2026 निमित्त. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप गर्दी, जल्लोष आणि उत्साह असतो. तुम्ही जर या ठिकाणी गिरगावच्या पाडव्याला कधी आला नसाल तर नक्की या चंदी रोड स्टेशनपासून अवघ्या 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. सकाळी 8 वाजता सुरू होते ती साधारण दुपारी 2-3 वाजेपर्यंत असते आणि खूप मजा असते. आणि आला तर ट्रेडिशनल पद्धतीने नक्की या. आता हा व्लॉग मी तेच सांगतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू शका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.